जय महाराष्ट्र मित्रांनो, जबरदस्त करियर अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्हाला ड्रोन पायलट बनायचं आहे किंवा ड्रोन क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे तर भारत सरकार अप्रूव्ह ट्रेनिंग प्लस लायसन्स प्लस सर्टिफिकेट कसं मिळवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। कारण की हे सर्टिफिकेट मिळून कसं सर्टिफिकेट असतं तर बघा, असं सर्टिफिकेट असतं जे की DGCA गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे आणि हे जर तुम्ही करताय तर 10,000 रुपये प्रति दिवस तुम्ही ते कमवू शकणार आहात। महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटने जे अप्रूव्ह केलंय तिथूनच जर तुम्ही करता आहे तर तुम्हाला इन्कम जास्ती होते आणि ते गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त आहे। आता कशा प्रकारे हे सर्टिफिकेट मिळवतं ते पण सांगतोय, पण तुम्हाला माहित नसेल तर सांगू देतो। मागे पण माहिती आली होती की 1 लाख जॉब्स ड्रोन क्षेत्रामध्ये असणार आहे। त्यानंतर यावर्षी 2024 जे बजेट आहे त्यामध्ये पण ड्रोन क्षेत्राला चांगलं त्यांनी अमाऊंट दिलेली आहे। त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, जसं की तुम्ही बघा आता डिलिव्हरी सर्व्हिसेससाठी पण ड्रोनचा वापर व्हायला लागला आहे किंवा प्री वेडिंग पोस्ट वेडिंग जे फोटोग्राफी असते त्यामध्ये पण ड्रोनचा वापर व्हायला लागला आहे। मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्या सभा असतात त्यामध्ये पण ड्रोनचा वापर व्हायला लागला आहे। त्यामुळे ड्रोन फील्डचं जे करियर आहे ते वाढतंय। त्यामुळे तुम्ही जर हे शिकून घेताय तर चांगली इन्कम जनरेट करू शकताय आणि जर गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, त्या सेंटरमधून तुम्ही शिकलेला असाल तर तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे। आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळं समजून सांगतोय कशा प्रकारे आपण शिकू शकतोय, कशा प्रकारे सर्टिफिकेट मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी यांचे सेंटर्स आहेत। डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन ते शिकू शकताय किंवा ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ऑनलाईन सुद्धा करू शकताय। चला तर बघूया डिटेलमध्ये। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, कारण की बघा सबस्क्राईब करा, नवीन नवीन माहिती प्रोव्हाइड करतोय जेणेकरून तुम्ही एक चांगलं करियर करू शकाल, इन्कम करू शकाल किंवा तुमच्यासाठी एक चांगला जॉब मिळू शकाल। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता DigiSky.DGCA.gov.in यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय आणि इथे बघा तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकताय ड्रोन पायलटसाठी। म्हणजे बघा भरपूर सारे यांचे कोर्सेस आहे, ट्रेनिंग सेंटर्स आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रोन तुम्हाला इथे शिकायला मिळेल, जसं की नॅनो, मायक्रो, स्मॉल, मीडियम, लार्ज, म्हणजे 150 किलो पर्यंतचे ड्रोन तुम्ही चालवायला शिकू शकणार आहात। मग कशा प्रकारे फॉर्म भरायचा, काय भरायचा, सगळी माहिती सांगतोय। तुम्हाला माहित नसेल तर सांगून देतो। हे बघा अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं DigiSky करून, रिमोट पायलट लायसन्स तुम्हाला मिळतं आणि ते बघा ड्रोन व्हिडिओग्राफी सर्व्हिसेस ॲट 10,000 रुपये प्रति दिवस इन बेंगलुरू। म्हणजे या माणसाने काय केलं आहे, या वेबसाईटवरून हे ड्रोन चालवण्याचं सर्टिफिकेट घेऊन टाकलं। इथून बघा आपल्याला सर्टिफिकेट घेता येतं, वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट घेऊन टाकलं, स्वतःची ॲडव्हर्टिजमेंट इथे टाकून दिली, 10,000 रुपये प्रति दिवस कमवतोय। अनेक जण जे ड्रोन चालवतात ते दिवसाला 10,000 रुपये घेतात, हा तर व्हिडिओग्राफीसाठी करतोय, पण जे मोठ्या मोठ्या सभा असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे प्रोग्राम्स असतात त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मिळतात। बघा अशा अनेक जणांनी सर्टिफिकेट काढले। तुम्ही बघा ही मुलगी आहे ती पण काढते, अनेकांना वाटतं मुलंच करू शकताय, तसं नाही, तुम्ही महिला आहात। इथे बघा अनेक जण सर्टिफिकेट काढताय, पण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना जास्त माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे सेंटर्स आहे। जसं की तुम्ही बघितलं असेल इंडियामध्ये 1 लाख ड्रोन पायलटचे जॉब्स येणार आहे। प्लस तुम्ही इथे बघा 2024च्या बजेटमध्ये पण 57 करोड रुपये हे ड्रोन अँड ड्रोन कंपोनंट जे आहे त्यांच्यासाठी दिलेले आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे वाढता याचा उपयोग बघता, ही ग्रोईंग इंडस्ट्री बघता, हे जर आपण शिकून घेतोय तर चांगली गोष्ट असणार आहे। आता आपल्या इथे कुठले कुठले सेंटर्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे। तर बघा ही एक वेबसाईट आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जस्ट इथे ट्रेनिंग दिलंय, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर DGCA ऑथोराइज म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ह जे रिमोट पायलट ट्रेनिंग सेंटर्स आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्यांची तुम्हाला इथे लिस्ट मिळून जाईल। इथे बघा टोटल 82 आहे, ज्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं पुणे महाराष्ट्रामध्ये आहे। बघा पुण्यामध्ये 3-4 ठिकाणी आहे, हे पहिलं ठिकाण आहे, इथे तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकताय। एअरपोर्ट जवळ पुण्यात आहे। त्यानंतर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे। त्यानंतर महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये पण इथे बघा ड्रोन प्रायव्हेट लिमिटेड, इथून पण तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकताय। प्लस तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, मग कर्नाटक झालं, हरियाणा झालं, त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आहे। त्यानंतर मुंबईमध्ये या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकताय। जे ट्रेनिंग सेंटर्स आहे महाराष्ट्रामध्ये त्याची माहिती तुम्हाला देतोय। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करत करत जायचं, कारण की ऑल ओव्हर इंडियामध्ये गव्हर्नमेंटने जे अप्रूव्ह सेंटर्स आहे तिथूनच तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पुढे आलात तर बघा पुण्यामध्ये अजून एका ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकताय। त्याच्यानंतर बघा इथे पालघर आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकताय। त्यानंतर जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं, मग बिहार दिसून जाईल, तेलंगणा दिसून जाईल। तुमचे मित्र जर कोणी या ठिकाणी राहत असाल, त्यांना या ठिकाणाहून ड्रोनची ट्रेनिंग घ्यायची आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकताय।
त्यानंतर नवी मुंबईमध्ये या ठिकाणी सुद्धा तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकताय. त्यानंतर बघा सांगलीमधून तुम्ही आहात तर सांगलीमध्ये या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले सेंटर्स आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकताय. इथून सगळी माहिती घेऊ शकताय कारण की ही पेड आहे. म्हणजे हे जी कोर्सेस तुम्हाला जे शिकवणार आहे ड्रोन चालवायला हे फ्री नाही आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे. पण प्रत्येक ट्रेनिंग सेंटरची काही विशिष्ट फी आहे ती तुम्हाला बघून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही अमुक ठिकाणी जाताय मग इथली फी किती आहे, तिथली फी किती आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आणि जे तुम्हाला योग्य वाटतंय तिथून तुम्ही जॉईन करू शकता. मग हे सांगलीचं झालं. त्यानंतर अहमदनगरमध्ये या ठिकाणी आहे. त्यानंतर पुन्हा पुणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय ट्रेनिंगसाठी. जस्ट तुम्हाला स्क्रोल करत जायचं आहे, तुम्हाला वेगवेगळे जे सेंटर्स आहेत ते दिसून जातील. महाराष्ट्र व्यतिरिक्त तुम्हाला दुसरीकडून जरी घ्यायचं असेल तिथूनही तुम्ही घेऊ शकणार आहात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजून सातारा या ठिकाणाहून तुम्हाला करायचं आहे तर तुमच्यासाठी हे एक ट्रेनिंग सेंटर आहे. त्यानंतर इथे बघा उस्मानाबाद मधून तुम्हाला करायचं आहे तर हे एक ट्रेनिंग सेंटर आहे. मुंबईमधून करायचं तर हे एक ट्रेनिंग सेंटर आहे. तर असे अनेक सारे ट्रेनिंग सेंटर आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय, ड्रोन पायलट बनू शकताय, या ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये एक चांगलं करिअर करू शकताय. मग कुठल्या कुठल्या प्रकारची ट्रेनिंग मिळते, कुठले कुठले मॉडेल्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रोन तुम्ही वापरू शकताय ते. त्यानंतर ज्या ज्या मुलांनी हे ऑलरेडी केलेलं आहे म्हणजे बघा इथे लिस्ट पण दिली आहे. ज्यांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे बघा त्यांची लिस्ट तुम्हाला इथे रिमोट पायलटमध्ये दिसून जाईल. जसं की बघा मुली पण आहे, मुलं पण आहे, अनेक जण आहे ज्यांनी ही ड्रोन पायलट ट्रेनिंग घेतलेली आहे. बघा कुठून घेतलेली आहे, त्याचे नाव पण दिले आहे, कधी घेतली आहे, त्यांचे डेट्स पण दिले आहे, कोणी घेतले आहे, मेल आहात फिमेल आहात आणि त्यांचा इथे बघा तुम्हाला अकाउंट नंबर पण दिसून जाईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही या डिजिस्काय भारत सरकारच्या वेबसाईटवरून जे की गव्हर्नमेंट अप्रूव्ह सेंटर्स आहे तिथून तुम्ही ड्रोन ट्रेनिंग घेऊ शकताय आणि दिवसाला तुम्ही इथे 10,000 रुपयांपर्यंत ॲज अ ड्रोन पायलट म्हणून घेऊ शकताय. त्यामुळे तुम्हाला चांगलं करिअर करायचं आहे तर असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय. नक्कीच तुम्ही यांचा फायदा घ्या, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.